सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले सामाजिक कार्यकर्ते फिरोज नदाफ हे गेल्या काही महिन्यांत केलेल्या भरीव कामांमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. विकास कामे, नागरिकांची थेट संवाद आणि स्वखर्चातून केलेल्या सुविधा या सर्वांमुळे प्रभागातील रहिवाशांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाची भावना अधिक दृढ झाली आहे. प्रभागातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणारे मुद्दे म्हणजे गटारींची दुरवस्था. अनेक वर्ष प्रलंबित असलेली ही कामे नदाफ यांनी स्वतः पुढाकार घेत पूर्णत्वास नेली. गटारींची साफसफाई, नवीन बांधकाम आणि वाहिन्यांचा विस्तार या कामांमुळे परिसरातील दुर्गंधी व पाणी तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. काही भागात रस्त्यांची कोंडी आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. नदाफ यांनी थेट जागेवर जाऊन दोन्ही बाजूंच्या नागरिकांशी चर्चा केली आणि समजूत काढून रस्ते खुल्या मार्गावर आणले. या पावलामुळे वाहतूक सुरळीत झाली असून स्थानिकांनी याचे स्वागत केले आहे. प्रभागातील काही महत्त्वाच्या मार्गांची अवस्था बिकट होती. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने नदाफ यांनी स्वतःच्या खर्चातून मुरुम टाकून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना मोठा आधार मिळाला. नदाफ यांनी प्रभागात थेट संपर्क, तात्काळ निराकरण ही भूमिका स्वीकारली आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर त्यांनी त्वरित उपाययोजना केल्या. पाणी, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, रस्ते यांसारख्या अनेक मुद्द्यांवर केलेल्या कामामुळे प्रभागातील जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता वाढली आहे. प्रभागातील कोणतीही अडचण मला कळवा. तुमच्या समस्या मी असाच मार्गी लावत राहीन आणि तुमच्या विश्वासाला पात्र ठरेन, असे आश्वासन फिरोज नदाफ यांनी दिले असून त्यांनी प्रशासनाकडून काम न झाल्यास थेट संपर्क साधावे असेही आवाहन केले आहे. विकासावर केंद्रित कामगिरी, कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार नसतानाही स्वखर्चातून केलेली कामे आणि जनताजवळची कार्यपद्धती या सर्व गोष्टींमुळे प्रभाग 10 मध्ये फिरोज नदाफ हे निवडणूक लढतीतील महत्त्वाचे दावेदार बनले आहेत. त्यांच्या या कामगिरीचे मतांमध्ये रूपांतर किती होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.